दुसऱ्या बाजूला गोरसाई गावासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत पवन केने. आमचे समालोचक स्थितिक बाबे आवर्जून त्यांना एवन पवन म्हणतात, तर तेच पवन मात्र गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. प्रतीक या नावाने देखील मात्र या गावाच्या नावाचा डंका वाजवलाय. आणि हा हंगाम जर पाहिलं तर दोन्ही संघांमधील लढती प्रेक्षकांनी आतुरतेने पाहिलाय. मॅचला होते सुरुवात. पहिल्याच बॉलवर सिक्सर. मॅचची सुरुवात षटकाराने झाली आहे. शेवट कसा होणार याची उत्कंठा सगळ्यांना लागलेली आहे. आज खऱ्या अर्थाने आयोजकांचा मी आभारी आहे. संधी दिली, या गावात पहिल्यांदाच येण्याचा योग आला. आणखी हो यावेळेला अप्पर कट करताना पाहायला मिळाले प्रतीक, परंतु वाऱ्याची दिशा जर पाहिलं तर ती मात्र पश्चिमेकडून पूर्वेकडे. वेग मंदावला चेंडूचा, परंतु 2 धावा त्या ठिकाणी घेतल्या जातील. पहा हळूहळू चारी बाजूने प्रेक्षकांनी मैदान फुलून गेलंय. आमच्या माता भगिनी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचंही स्वागत. आणि जाऊयात या मोठ्या मॅचकडे. प्रतीक हे नाव सध्या चर्चेत आहे. ठाणे जिल्ह्यात, पालघर जिल्ह्यात तेच बॅटिंग करतात सध्या. यावेळेला लोअर फुल टॉस, वेगवान फटका पाहायला मिळाला, परंतु तिकडे आले किशोर मुकादम. बॉलला मात्र थांबवलंय. धावसंख्या जर पाहिली तर 9 थँक्यू भावेशजी, आपल्या मनापासून आभारी आहे. कारण क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून आपले ऋणानुबंध निर्माण झालेत आणि हे ऋणानुबंध आयुष्यभर राहतील. कारण क्रिकेट एक असा धागा आहे ज्या धाग्यामध्ये आपण सर्वजण बांधले गेलेलो आहोत. कदाचित हे क्रिकेट नसतं तर आपण कधी एकमेकांना ओळखलं असतं का? कोण कुठे असतं, कोण कुठे असतं? क्रिकेटमुळे आपण एकत्र आलेलो आहोत. आणखीन एक बिगिट केला. याही वेळेला बॉल उडवलाय आणि फेकून दिला सीमारेषेच्या पार 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 पार. षटकार. माझ्या सतवाई देवीला आधी वंदितो मी तिला. माझ्या सतवाई देवीला आधी वंदितो मी तिला. माझ्या सतवाई देवीला आधी वंदितो. आणखीन एक हवाई हल्ला. काय मॅचला सुरुवात झाली आहे. हो प्रेक्षकांनो, याच मॅचची आवर्जून तुम्ही वाट पाहत होता, ती मॅच आली आहे. हवाई हल्ला येतोय. सिक्सर. 6. आमची एंट्री होते जवळ त्याने सारे सदंग होती पाहून. सारे सदंग होती पाहून. सारे सदंग होती पाहून. अरे कधीच नाही आम्ही. मॅच सुपर डुपर हिट मुकाबला सुरू झालाय. टेंबिवलीकरांची आक्रमण या ठिकाणी पाहिली. हा पहिला डाव आहे. कोरसई पलटवार करणं जाणते आणि या ठिकाणी जर पाहिलं तर सुरुवात जबरदस्त होताना पाहायला मिळाली आहे. शेवटी बॉल काढलाच. कारण प्रत्येकाच्या क्रिकेटची सुरुवात कशी झाली माहितीये का? मोठी टीम तुम्हाला लहानपणी फिल्डिंगला मागे उभे करायची आणि लांब गेलेले बॉल सगळ्यात जास्त वेळा आपल्याला सगळ्यांना जे नवीन असतील त्यांनाच आणायला लागलेले आहेत. आणि त्याच्यानंतर सुरुवात झाली आहे. यावेळेला समोरच्या दिशेने उडवलाय बॉल. एक धाव त्या ठिकाणी पाहायला मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळेल. आणि षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. आणि पहिलं षटक संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे टेंबिवली संघाची बिनबाद 22 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. एक जबरदस्त मॅच या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. पहा खूप सारे चढ उतार आता पाहायला मिळतील. 4 षटकांची ही लढत आहे. सुपर डुपर हिट मुकाबला क्रिकेटच्या खेळाने तुम्हा आम्हाला जोडलेला आहे. विशेष म्हणजे अक्षय सर, आपल्या सगळ्यांच्या फोन मधील जर आपण कॉन्टॅक्ट लिस्ट जर पाहिली तर 50% कॉन्टॅक्ट हे फक्त क्रिकेटचेच असतील. नक्कीच, कारण या क्रिकेटने एवढं आपल्याला दिलंय आणि म्हणून आपण सगळे एकत्र आहोत, तिकडे आहोत. आणि विविध गावातील खेळाडूंशी आपली ओळख होते. आयोजक म्हणून होते, खेळाडू म्हणून होते, कॉमेंटेटर म्हणून होते.
कित्येकदा आपण संकटात सापडलो, अमुक एक गावात जर आपल्या मित्राची गाडी बंद पडली तर त्याला आपण नक्कीच आपल्या एखाद्या मित्राला फोन करतो, या गावात कोण टेनिस क्रिकेटवाला आहे की नाही. 100% भेटतो. महाराष्ट्रात असं एक गाव नाही ज्या गावात टेनिस क्रिकेट खेळलं जात नाही आणि आपला मित्र लगेच आपल्या मदतीला येतो म्हणजे येतो. आणि हे आपल्या सगळ्यांना टेनिस क्रिकेटने दिलेलं आहे. टेनिस क्रिकेट लेदर बॉल क्रिकेटपेक्षा गरीब आहे, कारण इकडे खेळणारी मुलं ही मोठ्याच घरातली असतात असं काही नाही. 99% गरीब घरातलीच असतात. परंतु या टेनिस क्रिकेटमध्ये खूप काही आहे आणि आता या टेनिस क्रिकेटची दखल भल्या भल्यांनी घेतली आहे. सूरज केने यावेळेला मात्र पहिलाच बॉल कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. 1 रन मिळेल. धावसंख्या 1ने पुढे जाईल. मंदार आणि प्रतीक ही जोडी आता जमली आहे, परंतु धावसंख्येचा ग्राफ खाली आणायचा आहे. कुठेतरी त्या 4 षटकांमध्ये 60च्या पुढे जाण्याचा प्रयत्न असेल टेंबिवलीचा, 60च्या आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे या ठिकाणी तो मात्र गोरसईचा. सूरज केने देखील एक जबरदस्त खेळाडू आहेत. बॅटिंग म्हणा, बॉलिंग म्हणा, टीमला ज्या ज्या वेळेला गरज असते त्यावेळेला सूरज मदतीला धावून येताना पाहायला मिळतात. एक जिगरबाज खेळाडू गोलंदाजीसाठी सूरज केने. यावेळेला मात्र अल्टीपल्टी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, टीमच्या मदतीला धावून आले सूरज केने. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न फसला. एक मोठा खेळाडू तंबूत जाऊन बसला. विकेट. एक गोष्ट आवर्जून सांगेल, याच संघाचा एक प्रमुख खेळाडू भावेश पवार याचा उल्लेख तर करावाच लागेल, कारण ISPL काही दिवसापूर्वी झाली आणि मराठी मातीतला असा हा खेळाडू, ग्रामीण क्रिकेटने दिलेली एक मोठी देणगी टेनिस क्रिकेटला. नाव भावेश पवार यांना बेस्ट बॉलरचा पुरस्कार सुद्धा मिळाला आणि त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे, भावेशसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. याच टीमचा सदस्य नक्कीच महाराष्ट्र ए मधून देखील तेवढा चांगला आहे. परंतु भावेशची आणखी एक खासियत तुम्हाला सांगतो. बऱ्याचदा आयकॉन म्हणून मी सुद्धा भावेशला फोन केले, ज्या वेळेला किती पालकांना पाहिजे असतात, परंतु भावेशचं पहिलं प्राधान्य हे त्याच्या गावच्या क्रिकेटला असतं. त्याच्यातून जर वेळ मिळाला तर मात्र व्यावसायिक क्रिकेटला त्याने, आणि आज नाही त्यांनी कित्येक वर्ष हे केलंय. परंतु टेंबिवलीने देखील यावर्षी काय जबरदस्त परफॉर्मन्स दिलाय. आणि म्हणतात ना, परफॉर्मन्स बोलतो, तुम्ही परफॉर्मन्स द्या, चर्चेत येणार. आणि टेंबिवली या वर्षी चर्चेत आलीच. समोर सूरज केने. पहिल्याच बॉलवर आक्रमण या ठिकाणी करतात मोनिश. लांब 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 लचक षटकार. भावेश मारतो या 50. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. तब्बल 2,000 प्रेक्षक मात्र युट्यूबला मॅचचा आनंद घेत आहेत. त्या सगळ्यांचं मात्र स्वागत असणार आहे या ठिकाणी. धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचलेला आहे तो 29 धावांवर. धावा मात्र थांबायला तयार नाहीयेत टेंबिवली. अखूट टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर नव्हतं, परंतु एक धाव त्या ठिकाणी घेतली आहे आणि जोपर्यंत पवन येतील थ्रो करतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. मोनिश आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर मंदार ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आहे. टेंबिवलीसाठी खेळायचं आहे. 2 दिग्गज संघांचे सामने ज्या वेळेला असतात ना, मजा येते मॅच पाहायला. त्यांच्यातील चुरस, त्यांच्यातील टक्कर पाहिला एक वेगळा आनंद असतो. दोघांची कट टू कट बॉलिंग, दोघांचे एकमेकांच्या विरोधातील प्लॅनिंग, दोघांची क्रिकेटमधील ठसन पाहिला एक वेगळा आनंद मिळतो. मैदानाच्या बाहेर मित्रच असतात, परंतु मैदानाच्या आतमध्ये मजा येते. हो, गती कमी केली सूरज केने. ही स्ट्रेंथ आहे त्यांची. बॉलला मात्र या ठिकाणी फिरवलंय आणि कमी गतीचा परंतु चांगल्या लेंथवरचा चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि एक निर्धाव चेंडू प्रस्तुत केलाय. षटकार आला परंतु त्यानंतर कमबॅक केलाय आणि धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतोय 31 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 2 सुरू असताना एका बाजूला गोरसई आहे, एका सक्षम 11 गोरसई, दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता टीम पाहायला मिळते टेंबिवली. यावेळेला शेवटच्या क्षणी अपरकट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि विकेट येताना पाहायला मिळेल. सूरजने 2 हादरे दिले आणि मोनिशला देखील परतावं लागतंय माघारी. षटक संपतायत 2 आणि धावा झाल्या आहेत त्या 31.
भल्या भल्यानं लावतो जाग. त्यात ताटात त्यात दोषात आपलं झाला या किंग इज बॅक. त्याच ताटात त्याच जोशात आपला झाला या किंग इज बॅक. किंग इज बॅक, किंग इज बॅक, झाला या आपला किंग इज बॅक. जबरदस्त संघर्ष, याला तर म्हणतात टफ फाईट. म्हणजे एक संघ दुसऱ्या संघाला जास्त वेळ अधिराज्य गाजून देत नाहीये. असं वाटतं बॉलर अधिराज्य गाजवतायत त्यावेळेला मात्र एखादा मोठा फटका येतोय, बॅटर अधिराज्य गाजवतात असं वाटतंय त्यावेळेला एखादी विकेट येते. त्यामुळे ही मॅच दोलायमान होईल आणि चोरस मात्र जबरदस्त पाहायला मिळेल. सक्षम 11 गोरसई एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर 4079 स्पोर्ट्स टेंबिवली. 2 ओव्हर संपल्यानंतर 31, अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत आणि या टीमचा की फॅक्टर म्हणजेच किशोर मुकादम यांना आपण बॉलिंगसाठी पाहतोय. एक युवा खेळाडू म्हणून बॅटिंग बॉलिंग दोन्हीमध्ये किशोर यांची कामगिरी मोलाची राहिली आहे गेल्या काही दिवसामध्ये. किशोर मुकादम समोर जर पाहिलं तर बॅटिंगसाठी मंदार आणि आदित्य. स्ट्राईकवर मंदार पाहायला मिळत आहेत. आजचा दिवस लक्षात राहील. आई चामुंडाई चषक नवसई गावामध्ये दर्जेदार क्रिकेट आम्हाला पाहायला मिळालं. चांगले प्रेक्षक देखील पाहायला मिळत आहेत. आपल्या गावाचं नाव क्रिकेटच्या नकाशावर यावं याकरता संपूर्ण आयोजकांनी घेतलेली मेहनत ही सुद्धा लक्षणीय होती आणि संघ देखील तेवढेच बलाढ्य आणि तेवढेच दर्जेदार आलेले सध्या. पहिला बॉल ऑप्शनच्या बाहेरचा टप्पा पडल्यानंतर बॉल फिरला आणि बॉल फिरल्यानंतर जर पाहिलं तर यष्टीरक्षकाकडे गेला खरा परंतु तो अचूकतेवर नव्हता. कारण क्रिकेट खेळत असताना तुम्हाला गोलंदाजी अचूकतेने करावी लागते, योग्य ठिकाणी करावी लागते, योग्य ठिकाणावरून करावी लागते आणि योग्य पद्धतीने करावी लागते. किशोर फ्लाईट दिली, फ्लाईट थोडीशी जास्त होती, बॉलला लपेटलं, फुल टॉस, एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली आहे. बॉल थोडासा बाजूला गेला खरा परंतु पवन पुन्हा एकदा चित्याच्या चपळाईने तिकडे झडप घेतली बॉलवर आणि एकच धाव त्या ठिकाणी दिली आहे. धावसंख्या पाहिला मिळते ती 33 वर. 33 धावा धावफलकावर आपल्या पाहायला मिळत आहेत. आई चामुंडाई चषक आपण पाहतोय. सगळ्यांचं हार्दिक स्वागत. ओहो, इकडे चांगला बॉल पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर फिरक घेतली खरी परंतु बॅटर प्रमाणे कीपरला देखील बीट केलं आणि एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहिले ते मिळेल ती म्हणजे 34 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आपल्या सगळ्यांचं स्वागत असेल या नवसई गावामध्ये. मैदान चांगले आहे, खेळपट्टी सुद्धा तेवढीच चांगली आहे. 6 दिवसाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि आज नामवंत संघांचं देखील अगदी सातपाटी पाहायला मिळाला. आज जर पाहिलं तर खारबाव पाहायला मिळाली टीम या ठिकाणी, कारिवली टीम पाहायला मिळाली, अर्नाळा पाहायला मिळाली. यावेळेला देखील जर पाहिलं तर लेंथवरून बॉल फिरवतायत किशोर मुकादम. मी अगोदर देखील म्हटलं होतं हा खेळाडू अलीकडच्या कालावधीमध्ये या टीमसाठी की फॅक्टर ठरू लागलेला आहे आणि इकडे त्याच पद्धतीचे म्हणजे स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम यांचे बंधू आणि साथी खेळाडू बरोबर चर्चा होताना पाहायला मिळते. आदित्य चर्चा करतात मंदारशी काय चुकतंय कारण समोरून ते पाहत आहेत की काय चुका होत आहेत त्यामुळे त्यांच्याशी थोडीशी चर्चा केली ही महत्वाची असते. यावेळेला पहा पुन्हा जसे शफल झाले बॉलला थोडंसं आणखी बाहेर टाकलं आणि त्यामुळे पुन्हा टायमिंग नाही होऊ शकलं. ज्ञानेश्वर मुकादमचं कौतुक होणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने किशोर मुकादम कारण ज्या पद्धतीची या ठिकाणी किशोर गोलंदाजी करतायत ते कौतुकास पात्र आहे. बॉलला संधी देत नाहीये बॅटरला, लेंथवर ठेवतायत, कधी जर पाहिलं तर फिरवतात या बॉलला आणि मातीची खेळपट्टी जसं तुम्ही सकाळीच उल्लेख केला होता बॉल स्पिनर्सला जास्त मदत मिळते आणि ती मदत या ठिकाणी मात्र पाहायला मिळते किशोर मुकादम यांना. यावेळेला वेगवान चेंडू टाकलाय परंतु पाहूयात फायनल क्षेत्रामध्ये तसेच थोडेसे जास्त शफल झाले. बॉलचा वेग वाढवला होता आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु डायरेक्ट हिट नाही होऊ शकले आणि धावसंख्या 2 ने पुढे जाते ती म्हणजे 37 धावांवर. खूप चांगली गोलंदाजी. षटकार चौकार जर या एंडने नाही आला तर ती चांगलीच गोलंदाजी म्हणावी लागेल कारण हा डेंजर एंड आहे आणि याला तर क्रिकेट बनतात आणि हे जर चढ उतार नाही झाले तर आपल्यालाही मजा येत नाही आणि त्यामुळे आता मात्र पहिल्या 2 ओव्हरमध्ये टेंबिवलीचा मात्र डंका होता आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर गोडसेने कमबॅक केलंय आतापर्यंत तरी. 37 धावा धावफलकावर आहे. पाटील नेटवर्कवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. खूप चांगलं काम पाटील नेटवर्क देखील करत आहे. ठाणे पालघर दोन्ही जिल्ह्यामध्ये चांगला डंका, अगदी मुंबईत देखील. ओ यावेळेला बॉलला आणखी थोडीशी जास्त फ्लाईट या ठिकाणी देताना पाहायला मिळाले आणि इकडे पाहू शकता बाईच्या स्वरूपातील धाव आहे. पंचांनी पाहिलं शफल झालेत आणि किशोर मुकादमचं कौतुक या ठिकाणी होईल कारण या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर धावा दिल्या त्या केवळ 6 धावा खर्च केल्या किशोर. वा किशोर वा.
आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे ती 38 धावा. रायगड ठाणा गाजविला या बॉलरची लावतो वाट भावेश पवार गोरसईवाला कसा मारतो स्वीप शॉट भावेश पवार गोरसईवाला. ठाकूर दिघोडे या गावात 38 धावा. पहा, क्रिकेटचा खेळ बदललाय, त्यातल्या त्या टेनिस क्रिकेट बदललाय. गावासाठीचं क्रिकेट आता गावासाठीचं क्रिकेट गावासाठीचं नाही राहिलंय. गावासाठी खेळणारे क्रिकेटपटू आता आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि सुरुवात म्हणजे केवळ गावापुरती मर्यादित न राहता आता मात्र हे ग्रामीण क्रिकेटर्स अखिल भारतीय क्रिकेट देखील गाजू लागले. परंतु बेस ग्रामीण आहे. तुम्हाला तुमची सुरुवात, तुमची ओळख कोण करून देतं ना, तर तुमचं गाव देतं. तिथून तुमची सुरुवात होते. त्यामुळे बरेचसे खेळाडू आम्हाला आवर्जून पाहायला मिळतात. पहिलं प्राधान्य जसं शक्य होतं पहिलं आपल्या गावाच्या मॅचसाठी धावून येतात. शेवटचा षटक आहे आणि गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर आता राहुल केने त्यांना पाहायला मिळत आहेत. शेवटचा षटक घेऊन राहुलचा पहिला चेंडू लक्ष्मच्या बाहेर, पंचांनी हात फैलावले, वाईट बॉल कळवलाय. धावसंख्या जर पाहिली तर आता 39 वर जाईल. सुरुवातीला जर पाहिलं तर चर्चा आपण 60 ची करत होतो, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 22 आल्या. आता चर्चा जर पाहिली तर 50 ची होईल, परंतु 50 मध्ये सुद्धा चांगली मॅच होईल. त्यामुळे 50च्या पुढे तर जाण्याचा प्रयत्न असणार आहे टेंबिवलीकरांचा. टेंबिवली विरुद्ध जर पाहिलं तर एक मोठी मॅच गोरसईची आपण पाहतोय. ओ, यावेळेला चांगलं स्पीडिंग तिकडे पाहायला मिळाली आहे. ओ, डायरेक्ट हिट देखील करताना पाहायला मिळाले आणि तिसऱ्या पंचांची मागणी दरम्यानच्या कालावधीमध्ये या ठिकाणी करण्यात आली आहे. डायरेक्ट हिट आहे की नाही याकरता संदेश केने त्या ठिकाणी होते. वा संदेश, वा, आली आहे विकेट. बापा गजानना करीतो मी याचना, देवा गजानना करीतो मी याचना, देवा दिया मंगल दिना मान डुलवीत नाचत छंछना, रे गौरीच्या नंदना मान डुलवीत नाचत छंछना, रे गौरीच्या नंदना. एकोणचाळीस धावा धावफलकावर असताना जर पाहिलं तर या ठिकाणी आणखीन एक विकेट आली आहे. सोहम, एक चांगलं टार्गेट ठेवावं लागेल. क्रिकेटच्या खेळामध्ये सुरुवात करून चालत नाही, तुम्हाला शेवट करावा लागतो. पहा, पहिल्या षटकात 22 होत्या. ओहो, यावेळेला खोलवट टप्प्याचा बॉल धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आणि राहुल केनेने काय कमबॅक केलंय, जबरदस्त विकेट आली. आणखीन एक. सारे दिलाचे आहेत दिलदार, चर्चा होते बघा गावोगाव. सारे दिलाचे आहेत दिलदार, चर्चा होते बघा गावोगाव. पालघर जिल्ह्याने एक नंबर, पालघर जिल्ह्याने एक नंबर. दोस्ती ग्रुपचं गाजतंय. एकोणचाळीस धावांवर चौथी विकेट आलेली आहे.
यावेळेला देखील फटका बसताना पाहायला मिळेल आणि पाठीमागे आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळेल. संदेश घेतात कॅच, विकेट आली आहे. हमें ढूंढने को तारे आसमां से आ जाते हैं जमीन, हमें ढूंढने को तारे आसमां से आ जाते हैं जमीन, आ जाते हैं जमीन. वन साइड निघतोय आम्ही ना कुठं पडत नाही हो कमी, वन साइड निघतोय आम्ही ना कुठं पडत नाही हो कमी, वन साइड निघतोय आम्ही ना कुठं पडत नाही हो कमी, वन साइड निघतोय आम्ही ना कुठं पडत नाही हो कमी. 39 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. धावफलक जर पाहिलं तर 39 वरच थांबलेली आहे. परंतु टेंबिवलीला उर्वरित काही चेंडूमध्ये 1-2 मोठे फटके गरजेचे आहेत फाईटसाठी, कारण ज्या पद्धतीने कमबॅक इकडे केलं गेलं पहा. पहिल्या 2 ओव्हरला 31 होत्या, पहिल्या ओव्हरला 22, दुसऱ्या ओव्हरला 9, तिसऱ्या ओव्हरला 7 आणि चौथ्या ओव्हरला आतापर्यंत जर पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे. 1 धाव आली ती सुद्धा वाईटची. राहुल केने याचसाठी गोरसई या नावाची आणि गावाची चर्चा होते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत आणि त्यांनी ते कमबॅक केलंय. टेंबिवलीला मात्र या ठिकाणी कमबॅक करावं लागेल. उर्वरित काही चेंडूमध्ये मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. मजा येते ज्यावेळेला क्रिकेटचा खेळ आपण पाहतो. दोलायमान मॅचेस आपल्याला आवडतात. यावेळेला मात्र एक वेगवान फटका खेळलाय स्क्वेअरलेगच्या दिशेने. 1 धाव तिकडे घेतली गेली आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. बॉल थोडासा बाजूला गेलाय आणि लगेच चेंडूची फेकी झाली खरी. तोपर्यंत जर पाहिलं तर 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. गरज आहे धावांची. आणखीन एक विकेट. माझ्या सतवाई देवीला आधी वंदितो वंदितो मी तिला, माझ्या सतवाई देवीला आधी वंदितो वंदितो मी तिला, माझ्या सतवाई देवीला आधी वंदितो वंदितो मी तिला, माझ्या सतवाई देवीला. आई सतवाची पाठवली गावाला, आई सतवाची वेदांत. पाठवली गावाला. वेदांत येतात बॅटिंग करण्यासाठी. आपल्या टीमसाठी काहीतरी करायचंय, प्रयत्न करायचे आहेत. मनीष यांना आपण पाहतोय बॅटिंगसाठी. उर्वरित काही चेंडूमध्ये धावा बनवायच्या. धावसंख्या 41 वर पोहोचलेली आहे. आव्हान ठेवायचंय गोरसईच्या समोर टेंबिवलीला. आणि इकडे आपण पाहू शकता आणखीन एक धक्का या ठिकाणी बसतोय. राहुल केने काय बॉलिंग केली आहे लाजवाब या खेळाडूने. आणखीन एक विकेट. आई सतवाची पाठवली गावाला, आई सतवाची पाठवली गावाला, या पाठवली गावाला आधी वंदितो मी तिला, माझ्या सतवाई देवीला आधी वंदितो मी तिला, माझ्या सतवाई देवीला आधी वंदितो मी तिला, माझ्या सतवाई देवीला आधी वंदितो. आणखीन एक मात्र या ठिकाणी विकेट येताना पाहायला मिळाली. राहुल केनेची गोलंदाजी चर्चेचा विषय या ठिकाणी असणार आहे. 41 धावांवर धावसंख्या थांबली आहे. पहिल्या बॉलवर पहिल्याच ओव्हरमध्ये 22 झाल्यानंतर असं वाटत होतं कुठेतरी 60-70 धावसंख्या होईल, परंतु त्यानंतर गोरसेने केले कमबॅक. यावेळेला फटका तर खेळला गेलेला आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने 1 धाव तिकडे घेतली आहे. चेंडूची फेकी आणि विकेट येताना पाहायला मिळेल. एक अनोखा विक्रम सुद्धा त्याच दरम्यान या ठिकाणी झालाय. 6 विकेट या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. 4 विकेट रनआउटच्या आल्यात. 2 विकेट जर पाहिलं तर या ठिकाणी पहिला वाईट टाकला, म्हणजे त्यानंतरच्या 6 बॉलला 6 विकेट आल्यात. भले 4 रनआउट झाल्यात, परंतु राहुल केनेच्या या ओव्हरमध्ये 6 बॉलवर 6 विकेट लगातार. दिलदार चर्चा होते बघा गावोगाव, सारे दिलाचे आहेत दिलदार चर्चा होते बघा गावोगाव. पालघर जिल्ह्याने 1 नंबर, पालघर जिल्ह्याने 1 नंबर, दोस्ती ग्रुपचं गाजतंय नाव. पालघर जिल्ह्याने 1 नंबर, दोस्ती ग्रुपचं गाजतंय नाव. पालघर जिल्ह्याने 1 नंबर, दोस्ती ग्रुपचं गाजतंय नाव. पालघर जिल्ह्याने 1 नंबर, दोस्ती ग्रुपचं गाजतंय नाव.
चामुंडाई चषक त्या DGP मैदानात ठेवलाय चामुंडाई चषक वैभव कल्पेश भावेश हरेश्वर नियोजन करतात लई डेंजर पंकजराज परेची साथीदार नवसई गावाचा नाव करणारे आमची बातच न्यारी फिदा ही सारी पब्लिक नवसई गावात आमची बातच न्यारी फिदा ही सारी पब्लिक नवसई गावात DGP मैदानात आई चामुंडाई चषक ठेवला DGP मैदानात आई चामुंडाई चषक एक डाव संपलाय दुसरा डाव मात्र आता सुरू होईल एकाची बॅटिंग झाली ज्यांनी बॅटिंग केली ते आता फिल्डिंगसाठी जातील ज्यांनी फिल्डिंग केली ते आता बॅटिंगसाठी जाताना पाहायला मिळेल म्हणजे आता भूमिका बदलली आहे परंतु या ठिकाणी दोन्ही डावामध्ये चुरस आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या चांगल्या सुरुवातीनंतर कमबॅक केलं मात्र या ठिकाणी गोरसईने आणि तसंच कमबॅक मात्र या ठिकाणी आता करावं लागेल ते टेंबिवलीला कारण विजयासाठी 43 धावा 4 षटकं 24 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता आहे दबाव तर टेंबिवली सुद्धा निर्माण करेल कारण टेंबिवलीची स्ट्रेंथ त्यांची बॉलिंग सुद्धा आहे आणि समोर जर पाहिलं तर गोरसई बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शनमध्ये उतरताना पाहायला मिळेल आणि सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने काही क्षणातच मार्गस्थ होताना पाहायला मिळेल आजचा दिवस क्रिकेटसाठी महत्त्वाचा राहिला आई चामुंडाई चषकाचं आयोजन या नवसई गावामध्ये पाहायला मिळालं ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय 1 लाखाचं बक्षीस म्हणजे लाख मोलाची स्पर्धा संघ आणि गाव लखपती होईल अशा प्रकारची स्पर्धा सलामीची जोडी सूरज केने आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर संदेश केने मैदानाच्या आतमध्ये सक्षम 11 गोरसई संघासाठी सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने उतरताना पाहायला मिळते पहिलाच बॉल कव्हरच्या दिशेने अतिशय सुंदर फटका येताना पाहायला मिळालाय क्लास पाहायला मिळतोय सूरज केनेचा 4 चौकार सुरुवात जर पाहिली तर चौकाराने केली जाते गोरसई विरुद्ध टेंबिवली हा एक मोठा सामना आज आपण पाहतोय नवसई गावामध्ये जो जिंकेल तो कासार वडवली बरोबर खेळेल यावेळी ऑप्टमच्या बाहेरचा बॉल पंचांनी आपले हात फैलावले कळवतात वाईट बॉल आहे धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे गेली ती म्हणजे 5 धावांवरील धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते क्रिकेट रसिक हो आपल्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे आई चामुंडाई चषक नवसई गावामध्ये एक वसई तालुक्यातील पूर्व विभागातील एक महत्त्वाचं गाव क्रिकेट प्रेमी गाव क्रिकेट वेड गाव आणि आज या गावामध्ये जर पाहिलं तर क्रिकेटचा महासंग्राम रंगताना पाहायला मिळतोय आणि सध्या सुरू आहे एक मोठी मॅच गोरसई विरुद्ध टेंबिवली यावेळेला बिगिट केलाय बॅटच्या रडार मध्ये बॉल होता ओव्हर पिच बॉल त्याला फेकून दिलं सीमारेषेच्या पार षटकार हे ब्रदर कवा चाललास हे मावरा घे
ताजा आहे ताजा, बर्फांचा नाही. षटकार. जा, निघ. 11 धावा धावफलकावर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आक्रमण केलं गेलंय. सूरज केणे का या टीमसाठी खूप महत्वाचे दाखवत आहेत. आणखीन एक विकेट केला. यावेळेला सर्कलच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. ओ तिकडे मात्र कॅच सुटली आहे. खेळाडू पोचले खरे तिकडे, परंतु कॅच नाही होऊ शकली आणि थोडेसे नाराज असतील गोलंदाज. स्वाभाविक आहे, कारण एक रणनीती बनवली होती. सूरज केणे बहरत असणारे बॅटर, त्यांचीच कॅच सुटली आहे. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे, ती म्हणजे 12 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावणारा क्रिकेटचा खेळ आज नवसाई गावामध्ये घेऊन आला आणि इकडे सुद्धा दर्जेदार क्रिकेट आपल्याला दाखवून गेला. क्रिकेटच्या खेळाचे किती रंग आणि किती छटा, जेवढ्या वेळा पहा तेवढ्या वेळा आनंद देतो. लेदर बॉलचं क्रिकेट आनंद देतं, टेनिस बॉलचं क्रिकेट आनंद देतं, रबर बॉलचं क्रिकेट आनंद देतं, प्लास्टिक बॉलचं क्रिकेट आनंद देतं आणि तो आनंद घेण्यासाठी आपण मात्र नेहमीच सज्ज असतो. क्रिकेट कोणतंही आहे, परंतु आनंद अमर्याद. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत त्या ठिकाणी, जाणून बुजून पुल करायला लावलं तिकडे, परंतु फिल्डर होते आणि जरी कॅच सुटली असेल आपली जिद्द नाही सोडली प्रतीकने आणि ते मात्र एका जिद्दीने गोलंदाजी करतायत. सुरुवात खराब झाली आहे, परंतु मला शेवट चांगला करायचा आहे, हाच इरादा प्रतीक यांचा. यावेळेला फुल टॉस. या ठिकाणी गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे. सर्कल तर भेदलं, परंतु तिकडे येत आहेत फिल्डर. त्यांच्याच दिशेने चेंडू जाताना पाहिला मिळेल. षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी मार्गस्थ आहे ते पहिलं आणि धावसंख्या झाली आहे ती 13. म्हणजे अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता आहे. 19 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता अजूनही आहे. मॅच संपलेली नाहीये. मॅच मध्ये टेंबिवलीला यायचं असेल तर त्यांना विकेट घ्याव्या लागतील. ठराविक अंतराने विकेट घ्याव्या लागतील. डॉट बॉल टाकावे लागतील. यावेळेला फटका बसलाय, बॉल हवे, ज्याची चर्चा आपण करत होतो. विकेटची गरज आहे. यस, त्याच खेळाडूने त्याच खेळाडूची आणि त्याच खेळाडूकडे मात्र कॅच द्यायला लावली आणि विकेट आली आहे. बघतो आई बापाला ते तयार होतील का. आमच्या बरोबरने पाटील नेटवर्कचे साहिल पाटील जोडले गेलेले आहेत, मेहुल पाटील जोडले गेलेले आहेत, अनुराग चव्हाण कॅमेरामन म्हणून, मुनीत कुडू, त्याचबरोबरने या सगळ्या टीमचं आम्ही मनापासून आभारी आहोत. कारण बऱ्याचदा असं होतं, अंपायर लक्षात येतात, कॉमेंटेटर लक्षात येतात, स्कोरर लक्षात होतात, कॅमेरामॅनला विसरून जातात. जे सगळ्यांना कॅमेऱ्यामध्ये टिपतात त्यांनाही कुणीतरी टिपणं गरजेचं आहे, त्यामुळे त्यांचाही विशेष उल्लेख या ठिकाणी. जबत मॅचच्या दिशेने आपण पहिल्या षटकात जर पाहिलं तर 13 म्हणजे 3 षटकात 30 धावांची आवश्यकता. जबत मॅचच्या दिशेने 3 षटकांनी 30 धावांची आवश्यकता. मॅच संपलेली नाहीये, फाईट करावी लागणार आहे. टेंबिवली फायटर आहेत, कोरसई देखील जबरदस्त आहेत आणि त्यांच्यातील मॅच मात्र या ठिकाणी रंगली आहे. टेनिस क्रिकेटच्या चाहत्यांना मात्र प्रतीक्षा या लढतीची होती आणि 30 लढत मात्र या ठिकाणी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला टेंबिवली आणि एका बाजूला जर पाहिलं तर आजच्या दिवसभरात पाटील नेटवर्कवर जवळपास 66,000 प्रेक्षकांनी आजचा दिवस पाहिला या स्पर्धेचा. त्यामुळे कौतुक करावं लागेल आयोजकांचं, आई चामुंडाई चषकाचं, नवसाई गावाच्या या आयोजनाचं. पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय संदेश यांनी खरा. लॉंगॉनला जातोय, एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळेल. एक चेंडू खूप महत्वाचा असणार आहे इकडे. काही बॉल डॉट टाकायचे, काही एकाला रोकायचंय आणि एकाला ठोकायचंय. त्यामुळे टेंबिवली की गोरसई हेच मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. गोरसईची चर्चा आहे, चर्चा टेंबिवलीची सुद्धा आहे आणि चर्चा त्याचीच होते जो चांगली कामगिरी करतो आणि चर्चेत येतो. परंतु त्याच्यासाठी मेहनत करावी लागते. मेहनत केल्याशिवाय या जगात कोणालाच आणि काहीच मिळत नाही. सध्या चर्चेत आहे ही दोन्ही संघ. पवन केने पहिलं पहा, गोलंदाजाला पहा, पाणी फर्स्ट एड किट असेल तर ते देखील पास किट झालं. त्यांचे शूज त्या ठिकाणी चौकशी करायची लवकरात लवकर, कारण प्रत्येक खेळाडू आपल्यासाठी तेवढाच महत्वाचा आहे. तर सोहम ओके आहेत. सोहम
येस, फायटर आहे सोहम आणि पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज झालेत. बऱ्याचदा पावसाळी क्रिकेटमध्ये अशी चित्र आपल्याला पाहायला मिळतात, परंतु स्किट झाले तिकडे आणि बऱ्याचदा सिमेंट विकेटवर हे पाहायला मिळतं. पवन केने इन ऍक्शन मध्ये चर्चा आहे या खेळाडूच्या अख्ख्या महाराष्ट्रात. बॅटिंगसाठी सज्ज होत आहेत. यावेळेला खूप टप्प्याचा बॉल होता, त्याला पॉईंटच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. बॅकअप चांगलं आहे, कव्हरचे फिल्डर आलेत. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 15 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. चांगलीच मॅच रंगली आहे. अजूनही जर पाहिलं तर 16 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. प्रेक्षकांची उत्कंठा वाढत चालली आहे. प्रत्येक क्षणोक्षणी मात्र पारडं बदलत चाललंय. आज मात्र ही स्पर्धा कोण, मात्र या स्पर्धेच्या बक्षिसाला पात्र कोण होणार याची चर्चा सुरू आहे. महत्वाची मॅच सध्याच्या घडीला आपण पाहतोय. आणखीन एक बॉल, चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळाली. बॅटच्या पट्ट्यात प्रॉपर बॉल आला नाही, परंतु एक धाव त्या ठिकाणी मिळेल. पाठीमागे फिल्डिंग देखील तेवढीच चांगली होताना पाहायला मिळाली आहे. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे, ती म्हणजे आता धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 धावांवर. म्हणजे अजूनही 15 चेंडू 27. मॅच ऑन आहे. टेंबिवली हार मानायला तयार नाहीये, गोरसई देखील हार मानायला तयार नाहीये. त्याच्यामुळे मॅच मधील रंगत हळूहळू वाढत चालली आहे. काय या मॅचची प्रतीक्षा सगळ्यांना होती आणि 30 मॅच या ठिकाणी पाहतोय आज. वसई तालुक्यातील महत्वाचं गाव म्हणजे नवसई. वेगवान चेंडू, सन्मान दिला या वेगवान चेंडूचा. कव्हर्सला ढकललाय, 1 रन तिकडे पूर्ण केलाय. पहा, चांगल्या बॉलचा सन्मान द्यायचा आणि खराब बॉलवर प्रहार करायची ही रणनीती आहे. ज्या इनने मात्र संदेशला इन ऍक्शन मध्ये आणण्याचा पवित्रा पवनने घेतलाय. आणि धावसंख्या जर पाहिली तर पुन्हा 1 ने पुढे गेली. 17 वर गेली आहे 43चा पाठलाग करत असताना. 14 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. एक मोठी मॅच आई चामुंडाई चषकातील नवसई गावामध्ये रंगला. क्रिकेटचा हा भव्य दिव्य सोहळा, क्रिकेटचा थरार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जो आनंद देतो क्रिकेटचा खेळ आज नवसई गावात. यावेळेला आडव्या बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता आणि पंचांचा निर्णय येण्याच्या अगोदर संदेश पाऊल चालू लागले होते. विकेट आली या ठिकाणी. मॅच मधील रंगत वाढत चालली आहे. विकेट मैदानाच्या आतमध्ये या टीमचं एक जबरदस्त टॅलेंट जाताना पाहायला मिळत आहे. अष्टपैलू खेळाडू किशोर मुकादम. मॅच मात्र रंगात आली आहे. टेंबिवलीने देखील पलटवार केलाय. सुरुवात चांगली नव्हती झाली. पहा, या डावाची सुद्धा पहिल्या 2 बॉलवर ते 11 रन झाल्या होत्या 43चा पाठलाग करत असताना. परंतु पलटवार करणं टेंबिवलीकर सुद्धा जाणतात. जसं पलटवार या ठिकाणी केला होता, कमबॅक केलं होतं गोरसईने, तेच कमबॅक मात्र या ठिकाणी टेंबिवलीने देखील केलंय. अजूनही 13 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. म्हणजे प्रत्येक चेंडूला 2 धावा या ठिकाणी घ्यायच्यात. किशोर मुकादम आणि जोडीला जर पाहिलं तर पवन केने. 2 वलयांकित खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत खरे, परंतु सोहम हे नाव देखील चर्चेत आहे सध्याच्या घडीला टेंबिवलीसाठी. आल्या पहिलाच बॉल स्वतः खेळपट्टीवर पडले आणि बॉलला मात्र मैदानाच्या बाहेर पाडायचा इरादा होता, परंतु तिकडे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. आणि असं वाटत होतं बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय की काय, परंतु तिकडे एकच धाव मिळेल. टेंबिवलीने इकडे चांगली फिल्डिंग केली आहे आणि किशोर थोडेसे हैराण राहिले, कारण हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे का नाही गेला, परंतु चांगला स्ट्रोक होता. आणि मॅच जर पाहिलं तर आता चांगलीच रंगली आहे. 2 ओव्हरमध्ये धावसंख्या झाली 18. 2 विकेट परतल्यात माघारी. 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. म्हणजे मॅच मधील रंगत वाढली आहे. डीजे कशात कमीच नाही, त्याचा विषय गंभीर आहे. त्याच्या नावाचा आहे बोलबाला, त्याच्या नावाचा आहे बोलबाला. अरे कुणी बी बिंदास तोड द्या आमच्या सदनद दादाला. अरे कुणी बी बिंदास तोड द्या आमच्या सदनद दादाला. अरे कुणी बी बिंदास तोड द्या
षटकं संपली, 2 धावा झाल्या त्या 18, षटकं बाकी आहेत 2 धावा बाकी आहेत त्या 25. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 18 धावा झाल्यात आणि 25 म्हणजे मॅच मधील रंगतता वाढत चालली आहे. परंतु सर्वात महत्वाचा असेल हा एंड आणि सर्वात महत्वाचा असतील यावेळेला हे दोन्ही बॅटर. परंतु या महत्वाच्या षटकासाठी गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेले आहे या ठिकाणी मोनिश याला, ज्याने मोनिशने आज मात्र जबरदस्त गोलंदाजी सुद्धा केलेली आहे. आणि या 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. मॅच मधील रंगतता वाढली आहे. क्रिकेट रसिकांना देखील अशीच मॅच पाहिजे होती. त्यांना अपेक्षा होती की ज्यावेळेला या दोन टीम समोर येताना पाहायला मिळतील त्यावेळेला मात्र चांगला संघर्ष पाहायला मिळणार आहे. आणि प्रेक्षकांची संख्या जर पाहिली तर या ठिकाणी 3000च्या पुढे युट्यूबला मॅच पाहतायत. आज नवसई गावची ही स्पर्धा. चांगलं आयोजन असल्यानंतर प्रेक्षक आवर्जून येतात, चांगल्या टीम असल्यानंतर सुद्धा प्रेक्षक येतात, तेच पाहायला मिळते आज. पहिला बॉल बॅटच्या पुढच्या टोकाला लागला गेला, एक धाव तिकडे घेतली आहे आणि एका धावेतच समाधान मानावं लागेल. 11 बॉलमध्ये 24 धावांची आवश्यकता. मॅच मधील उत्कंठा वाढली आहे, मॅच मधील रंगत वाढली आहे. कधी गोरसईला, कधी टेंबिवलीला, कधी गोरसईला. मॅच सध्या आहे नवसाई गावामध्ये, जाईल कुठे तेच मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. काही पाठीराखे मात्र विशिष्ट टीमचे असतात. काही म्हणत असतील गोरसई जिंकावी, काही म्हणत असतील टेंबिवली जिंकावी, परंतु क्रिकेटचे चाहते जे न्यूट्रल असतील म्हणत असतील कोणी जिंकू देत, मॅच चांगली पाहायला मिळू देत. आणि त्यांचा या ठिकाणी तोच इरादा असणार आहे. मोनेश, ओ हो 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 हो, या ठिकाणी बॉल मात्र टप्पा पडतोय. टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं तर गर्रकन वळतोय आणि वळला देखील आणि बाउन्स देखील झाला, गेला यष्टीरक्षकाच्या हातात. समीकरण मात्र या ठिकाणी बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण आता देखील जर पाहिलं तर 10 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता. मॅच संपलेली नाहीये. पवन केनेला दाखवावं लागेल आपल्या नावाची चर्चा का आहे. या खेळाडूमध्ये जबरदस्त टॅलेंट आहे. कमी कालावधीमध्ये अख्ख्या भारताच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नाव लौकिक मिळवलंय. आठवावे लागतील रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मधील 5 लगातारचे षटकार. आणि पाहूयात आज या ठिकाणी कशा प्रकारची कामगिरी करतील. परंतु सध्या टेंबिवलीची सुद्धा चर्चा आहे. एक चांगली मॅच सध्या सुरू आहे. यावेळेला मात्र एक ताकदवर फटका खेळलाय पवन केने. एक जबरदस्त प्रहार, बॉल सीमा रेषेच्या पार, चौकार. नऊ चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. काय होईल या मॅच मध्ये कुणालाच माहिती नाही आहे, कारण एक जबरदस्त मॅच रंगली आहे नवसई गावामध्ये. आई चामुंडाई चषक रंगात येताना पाहायला मिळतोय. एका बाजूला पवन केने आहेत, त्यांना रोखण्यासाठी मोनिश यांना आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. अख्खं टेंबिवली गाव म्हणत असेल येऊ दे एखादा डॉट बॉल, येऊ दे एखादी विकेट. अख्खं गोरसई गाव म्हणत असेल येऊ दे एखादा चौकार, येऊ दे एखादा षटकार. यावेळेला आलाय आणि गेलाय सुद्धा लांब 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 लचक षटकार. लय दम लागतो भावा, दम लागतो आमच्या जोडीला हरवायला. लय दम लागतो भावा, दम लागतो आमच्या बाजूला हरवायला. लय दम लागतो भावा, दम लागतो आमच्या बाजूला हरवायला. या 2 बॉलवर आलेल्या फटक्याने मॅच मध्ये पुन्हा एकदा गोरसईला आणलंय आणि आता 8 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे. क्रिकेटच्या खेळात एक एक बॉल निर्णायक असतो. एकेका बॉलवरील चोरस पाहायला मिळते. एका बाजूला जर पाहिलं तर गोलंदाजाच्या मनात हेच चाललं असेल मला फलंदाजाला थांबवायचं आहे. एका बाजूला जर पाहिलं तर बॅटरच्या मनात हे चाललं असेल एक विशेष पुरस्कार मात्र लगातार 3 षटकार आणि लगातार 3 चौकारासाठी आला असेल तो नितेश पाटील यांच्याकडून असणार आहे. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. एक जबरदस्त संघर्ष. आता कमबॅक करण्याची वेळ मोनिशकडे आहे. कमबॅक करावं लागेल, डॉट बॉल टाकावा लागेल, विकेट घ्यावी लागेल. आणि यावेळेला मात्र हवाई हल्ला, वाह जबरदस्त हिट, 6 धावा. पवन केने A1 परफॉर्मन्स. त्याच्याच नावाचा चालतोय शिक्का, त्याच्याच नावाचा चालतोय शिक्का, त्याच्याच नावाचा चालतोय शिक्का. 100 नाही तर 1000
पवन केने. चर्चा सुरू आहे का? चर्चा सुरू आहे माझ्या नावाची या ठिकाणी दाखवत आहेत. अजूनही जर पाहिलं तर 7 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. का या खेळाडूच्या नावाची चर्चा आहे, दाखवून दिलंय, सिद्ध केलंय. परंतु टेंबिवली हार मानणारी टीम नाहीये, तर या ठिकाणी त्यांना सुद्धा प्रयत्न करावा लागेल आणि कमबॅक करावं लागेल. पवन केने आणखीन एक बिग हिट, फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि गोलंदाज या काय कॅच घेतली आहे, जबरदस्त गोलंदाजी करून पुन्हा मागे आले. त्यांचं लक्ष जर तुम्ही पाहत असाल तर फक्त बॉलवर होतं आणि शेवटच्या क्षणापर्यंत मागे आले. त्यांना माहिती होतं ही कॅच कुणाची आहे, पवन केनेची आहे, खूप महत्वाची होते आणि त्यांनी जर पाहिलं तर शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवली आणि काय मोनिशने कॅच घेतली आहे. लाजबाब झेल, गोलंदाजी करून पहा किती मागे आलेत. विकेट. जयश पाटील सोन्या बैल मला पन्नास नंबर मला. जयश पाटील सोन्या बैल मला पन्नास नंबर मला. पवन केने काही फटके काय जबरदस्त आपल्या टीमला संकटातून बाहेर काढून माघारी परतलेले आहेत. कॅच जरूर पकडली गेली परंतु आपल्या टीमला चांगल्या स्थितीमध्ये आणलं एवढं महत्वाचं आहे. परंतु अजूनही मॅच कुठे संपली आहे. 6 चेंडू बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. पवन केनेचं बाद होणं प्रतिस्पर्धी टीमच्या पथ्यावर पडेल का तेच या ठिकाणी पाहायचंय. आणि जवळपास 3600 प्रेक्षक युट्यूबवर मात्र आज नवसई गावची ही स्पर्धा पाहत आहेत. त्याही सगळ्यांचं आम्ही पाटील नेटवर्कवर जे प्रेक्षक मॅच पाहत आहेत त्यांचं स्वागत करू. आणि प्रेक्षकांमध्ये अजूनही पैंजा लागले असतील. काही प्रेक्षक म्हणत असतील आताच गोरसई मॅच मध्ये आली, काही प्रेक्षक म्हणत असतील टेंबिवलीकर असेच मॅच सोडणारे नाही आहेत. फाईट इकडे होणार आहे, काही गोलंदाजाच्या बाजूने काही फलंदाजाच्या बाजूने आणि क्रिकेट असाच खेळ आहे. जर रंगला तर आपल्यालाही मजा येते आणि आपणही विसरून जातो की आपण तासन तास मैदानात कसे घालवतो ते आपल्याला देखील कळत नाहीये. एका बाजूला किशोर मुकादम आणि त्यांची साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मेघनाथ आलेले आहेत आणि टेंबिवली गावाचं भवितव्य हातामध्ये दिले वेदांतच्या. पाहूया वेदांत काय करतील. सुरुवातीला जर का एखादा मोठा फटका आला मॅच झुकेल गोरसईच्या बाजूने. जर का सुरुवातीला विकेट आली मॅच झुकेल. मात्र या ठिकाणी टेंबिवलीच्या बाजूने एक महामुकाबला सध्याच्या घडीला सुरू आहे. मॅच संपलेली नाहीये. वेदांत अखुटप्याचा बॉल, त्याला जर पाहिलं तर कव्हर्सला ढकललंय. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल मात्र दिला गेलाय आणि ओहो इकडे मात्र विकेट येताना पाहायला मिळते. एक मोठी विकेट आली आहे आणि मॅच मात्र दोलायमान होताना पाहायला मिळते. कधी टेंबिवली कधी गोरसई. अरे कोणाची समोर नाही रे उसका पैटर्न है देखो जांभारी, अशी तलवार है तो दोधारी. अरे त्याची करण कोणी बरोबरी आहे नावात पावर जबरी. येऊ किती भी संकट बिहार ना मानेगा. भाई पीछे नहीं हटेगा, नहीं रे भाई कभी अरे रुकेगा. भाई पीछे नहीं हटेगा नहीं रे भाई. समीकरण मात्र आता बदलताना पाहायला मिळतंय. अजूनही 5 चेंडू बाकी आहेत आणि 7 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस हा नियम आहे त्यामुळे या 7 धावा कराव्याच लागतील आणि राहुल केने मेघनाथ यांच्या जोडीला येत आहेत. बॉलिंग काय जबरदस्त केली होती. पहिल्या डावातील शेवटचं षटक मात्र अफलातून टाकलं होतं आणि ज्याच्यामध्ये त्यांनी केवळ 4 धावा खर्च केल्या. 2 महत्वपूर्ण विकेट सुद्धा घेतल्या होत्या. आणि आता जर पाहिलं तर गोरसई संघाला मॅच जिंकण्यासाठी 5 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. चमत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी संघर्ष तर कायम आहे. 36 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. प्रत्येक बॉल महत्वपूर्ण आहे. कोण जिंकणार टेंबिवली की गोरसई. ओ यावेळेला टप्पा पडतोय. टप्पा पडल्यानंतर बॉल बाउन्स होतोय, बॉल कट होतोय, बॉल फिरतोय, बॉल वळतोय, बॉल कीपर कडे जातोय, डॉट येतोय. हो 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 हो
मॅच मात्र या ठिकाणी जबरदस्त पाहायला मिळते. पाहू शकता बॉल टप्पा पडल्यानंतर वळला, बाउन्स झाला, यष्टीरक्षकांकडे गेला. वेदांत म्हणतायत मी सोडणार नाही. आणि समोर जर पाहिलं तर या ठिकाणी फलंदाजीसाठी राहुल आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅच जिंकण्यासाठी 4 चेंडूमध्ये 7. प्रेक्षकांचं प्रचंड मनोरंजन, सुपर डुपर हिट मुकाबला या नवसई गावामध्ये. या ठिकाणी आपण पाहू शकता कमी गतीचा चेंडू पाहायला मिळाला आणि मॅच जर पाहिलं तर आता अगदी फसली आहे. दोन्ही टीमच्या बाजूने जाऊ शकते. एक मोठा फटका गोरसईला मॅच मध्ये आणेल, परंतु दबाव निर्माण केलाय टेंबिवलीने. डीजे या ही नाही त्यातली गाडीला वाकली आजकाल लोकांची तर्रा. ही नाही त्यातली गाडीला वाकली आजकाल लोकांची तर्रा. म्हणून सांगताय दादा खरा आमचा पंढरी शेटलाई बरा. म्हणून सांगताय दादा खरा आमचा पंढरी पडकेच बरा. पहा मॅच कुठे होती. 7 बॉल मध्ये 8 रनची आवश्यकता होती आणि आता मॅच आलेली आहे 3 बॉल मध्ये 7 रनची. याला क्रिकेट म्हणतात, याला क्रिकेट म्हणतात, याला क्रिकेट म्हणतात. वेड लावतो हा क्रिकेटचा खेळ आणि आज जर पाहिलं तर या वेड लावलंय. मात्र या दोन्ही संघाने या आई चामुंडाई चषकाने आणि 3 चेंडूमध्ये जर पाहिलं तर अजूनही 7 धावांची आवश्यकता आहे. काय मॅच सुरू आहे, पैसा वसूल क्रिकेट. सर्वच प्रेक्षकांना विनंती असेल, जर ही मॅच आणि स्पर्धा आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. जबरदस्त क्रिकेटचा नजारा आज मात्र नवसई गावामध्ये पाहायला मिळालाय. अजूनही कुणालाच माहित नाही जिंकणार कोण, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये भविष्यवाणी नाही होत, तुम्हाला मैदानात खेळावं लागतं. अजूनही 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 2 पारंपरिक प्रतिस्पर्धी या वर्षी या 2 टीमच्या मॅच जबरदस्त राहिल्यात. टेंबिवली हार मानायला तयार नाहीये आणि महाराष्ट्रातील आघाडीच्या संघांमध्ये गोरसईचं देखील नाव घेतलं जातं. तेच मात्र या ठिकाणी बॅटिंग करतायत. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा बॉल होता, त्याला कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला. एक धाव तिकडे घेतली गेली आहे आणि मॅच आता 2 चेंडू शेवटचे बाकी आहेत आणि 6 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. सुपर डुपर हिट मुकाबला. कधी टेंबिवली, कधी गोरसई, कधी गोरसई, कधी टेंबिवली, परंतु मॅच आहे नवसई गावामध्ये. एक रंगतदार मॅच सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते आणि टेंबिवली, गोरसई, नवसई, क्या बात आहे. आणि आता जर 2 चेंडू मध्ये मॅच जिंकण्यासाठी 6ची आवश्यकता आहे आणि स्ट्राईक वर जर पाहिलं तर येताना पाहायला मिळत आहेत. मेघनाथ काय होईल या ठिकाणी. ओ इकडे जर पाहिलं तर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. काय मॅच सुरू आहे, दोन्ही डाव जबरदस्त पाहायला मिळाले. प्रेक्षक म्हणतील आम्ही धन्य झालो. हे याला म्हणतात दर्जेदार क्रिकेट, दर्जेदार आयोजन सुद्धा. आणि आता शेवटच्या क्षणापर्यंत क्रिकेटच्या खेळात काही होऊ शकतं. 1 चेंडू 6 आपण कित्येकदा पाहिल्यात. आता मेघराजला त्या माराव्या लागतील आणि शेवटच्या बॉलवर काय होणार, गोरसई की टेंबिवली, टेंबिवली की गोरसई. शेवटचा बॉल बाहेर आले, बॉल मात्र दिलाय. ओ हो, सुपर डुपर हिट मुकाबला. शेवटच्या बॉलवर षटकार खेळत असताना 6 चेंडू आणि 7 धावांची मॅच शेवटच्या बॉलवर आली. परंतु काय मॅच झाली आहे, जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी. मेघराज खऱ्या अर्थाने या ठिकाणी राज करतोय. दोन्ही टीम जबरदस्त खेळल्या, परंतु शेवटचा क्षण होता हा गोरसईचा. वा मेघराज वा, जबरदस्त. भले भले आता फरक पडत मेघनाथने काय स्ट्रोक खेळलाय, मेघनाथचं कौतुक करावंच लागेल. परंतु सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, दोन्ही टीम चांगल्या खेळल्यात. टेंबिवलीसाठी देखील टाळ्या होऊन जाऊ द्यात. आणि या ठिकाणी आपण पाहू शकता मेघनाथचा डंका वाजवलाय मेघनाथने. वा मेघनाथ वा. डीजे थँक्यू. चला टॉस करता या लवकरात लवकर. 4 ओव्हरचीच मॅच होईल, त्यापेक्षा कमी नाही. उद्या खेळायची तर येऊ शकता. 3 ओव्हर इथे खेळवल्या जात नाही, उद्या यावं लागेल या स्पर्धेमध्ये. एक तर 4 ओव्हर, एक तर मग उद्या. आयोजकांशी बोलून घ्या. उद्या तुम्हाला असं पण जो जिंकेल त्याला उद्या यावंच लागेल. उद्याच फायनल आहे. जो उद्या खेळाल का? 4 ओव्हर आत्ता खेळताय. हा करा टॉस या.
चला लगेच खेळायचं असेल तर लगेच टॉसला या, अन्यथा असं पण जिंकून आहे उद्या